हिंदू धर्मात प्राचीन ग्रंथानुसार काही व्यक्तींना आजही अमरत्वाचे वरदान मिळाले आहे. यांना चिरंजीवी म्हटलं जातं, म्हणजे ज्यांना मृत्यू कधीच येऊ शकत नाही आणि जे आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहे असं मानलं जातं. परंतु त्याही आधी आजही काही चिरंजीवी या पृथ्वीवर जिवंत आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि ते कुठे राहतात? सनातन धर्मात महावीर हनुमान यांना चिरंजीवी मानलं जातं. परंतु ते एकटे नाहीत. असे आणखी 7 चिरंजीवी आहेत, ज्यांचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये, पुराणांमध्ये आणि अवतार कथांमध्ये मिळतो. या चिरंजीवींचा इतिहास, त्यांचे अस्तित्व आणि त्यांची रहस्यमयी कथा आपल्याला नेहमीच आकर्षित करते. कारण असं मानलं जातं, या पृथ्वीवर काही असे महावीर आहेत ज्यांना मृत्यूही स्पर्श करू शकत नाही. यांनाच सप्त चिरंजीवी असं म्हटलं जातं. असे 7 महापुरुष, महायोद्धा आणि दिव्य शक्तीचे धनी जे युगानयुग या पृथ्वी तलावर जिवंत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत हे 7 चिरंजीवी कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आहे आणि ते पृथ्वीवर कुठे विद्यमान आहेत. चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत, रहस्यमय आणि पौराणिक यात्रेची. नंबर 1, भगवान परशुराम. परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. परशुराम म्हणजे फरसा, कुऱ्हाड धारण करणारे. परशुरामांच्या वडिलांचा अपमान आणि अन्याय पाहून त्यांनी प्रतिज्ञा केली होती की अत्याचारी क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीला क्षत्रियविहीन करणार. ते अत्यंत पराक्रमी आणि कर्तव्यपरायण होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी त्यांना अजर अमरत्वाचे वरदान दिले होते. म्हणूनच असं मानलं जातं की परशुराम आजही पृथ्वीवर जिवंत आहे. ते हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात तपश्चर्यामध्ये असल्याचे सांगितलं जातं. नंबर 2, अश्वत्थामा. अश्वत्थामा हा हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात रहस्यमयी आणि ताकदवान योद्धा आहे. महाभारतामध्ये त्याची शौर्य, पराक्रम आणि अप्रतिम अस्त्रविद्या प्रसिद्ध आहे. अश्वत्थामा हे द्रोणाचार्याचे पुत्र. द्रोणाने त्यांना असं काही गुप्त अस्त्रज्ञान दिलं होतं जे त्यांनी अर्जुनला देखील शिकवलं नव्हतं. त्यांच्या कपाळावर जन्मतः एक दिव्यमणी रत्न होतं, जे त्यांना संरक्षण, बल आणि अद्भुत शक्ती देत होतं. अश्वत्थामा हे भगवान शिवांचे महान भक्त होते. कठोर तपश्चर्येमुळे त्यांना भगवान शिवांचा प्रत्येक आशीर्वाद मिळाल्याचं म्हटलं जातं. कुरुक्षेत्राचे युद्ध आणि नारायणास्त्र. कुरुक्षेत्र युद्धात अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढला. त्याचे पराक्रम युद्धात अनेक वेळा दिसून आले. जेव्हा पांडवांनी युक्तीने द्रोणाचार्यांचा वध केला, तेव्हा अश्वत्थामाच्या मनात भयंकर क्रोध निर्माण झाला. रागाच्या भरात त्याने नारायणास्त्र सोडलं, महाभारतातील अत्यंत विनाशकारी अस्त्र. हे अस्त्र स्वतःच हल्ला करत असे आणि जो कोणी त्याला प्रतिकार करतो त्याला तत्क्षणी नष्ट करत असे. नारायणास्त्र सोडल्या क्षणी पांडवाच्या सेनेत हाहाकार माजला. भगवान श्रीकृष्णांनी आज्ञा केली. नारायणास्त्रापासून बचाव करण्यासाठी श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं, हत्यारे खाली ठेवा, शांत उभे राहा आणि आत्मसमर्पण करा. ज्यांनी श्रीकृष्णांचं म्हणणं ऐकलं त्यांच्यावर अस्त्राचा परिणाम झाला नाही, परंतु जे प्रतिकार करायला गेले त्यांना अस्त्राने प्रचंड हानी केली. शेवटी कृष्णाच्या सुज्ञ सल्ल्यामुळे पांडव नारायणास्त्राच्या भयापासून वाचले. अश्वत्थामावर कृष्णाचा शाप. युद्धानंतर चुकीच्या कर्मामुळे द्रौपदीच्या पुत्रांचा वध केला, तेही ते निशस्त्र असताना. युद्धाच्या शेवटच्या दिवशी
दुर्योधनाचा अंत झाला आणि त्यानंतर पांडवांवर सूड उगवण्यासाठी अश्वत्थामाने रात्रीचा फायदा घेतला. पांडवाच्या छावणीत घुसून त्याने त्याच्या सर्व पुत्रांचा वध केला, कारण निहत्या आणि झोपेत असलेल्या योद्ध्यांवर वार करून त्यांना ठार मारणे हे धर्माच्या पूर्ण विरुद्ध होतं. यानंतर अश्वत्थामाने पांडवांवर ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. अर्जुनानेही आपले ब्रह्मास्त्र सोडले, पण दोन्ही अस्त्र एकमेकांवर भिडले असते तर प्रचंड विनाश झाला असता. भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे अर्जुनाने आपले ब्रह्मास्त्र परत घेतले. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र चालवणे जाणत होता, परंतु ते परत कसं घ्यायचं हे त्याला माहीत नव्हतं. म्हणून त्याने ते अस्त्र अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भाकडे वळवलं. ब्रह्मास्त्राचा प्रभाव त्या गर्भातील बाळावर पडणार हे पाहून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या बालकाचे रक्षण केले आणि त्याला जीवनदान दिले. अश्वत्थामा हा पांडवांचं वंशज नष्ट करणार होता आणि त्याच्या या कृत्यानंतर श्रीकृष्णांनी अश्वत्थामावर श्राप टाकला की तो युगानयुगे भटकत राहील. त्याच्या कपाळावरील मणीही श्रीकृष्णांनी काढून घेतला. या श्रापामुळेच अश्वत्थामा आजही जिवंत आहे असं म्हटलं जातं. हिमालयातील दाट अरण्यामध्ये, गुहांमध्ये आणि वनांमध्ये तो राहतो, अशा अनेक कथा लोक सांगतात. काहींचा दावा आहे की त्यांनी मध्य प्रदेशातील जंगलात, उत्तराखंडाच्या हिमालयात परिसरात अश्वत्थामाला पाहिले आहे. काही जण सांगतात की मध्य प्रदेशातील ब्रहानपूर जिल्ह्यातील असीरगड किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. येथेही अश्वत्थामा आजही दर्शन देतो. असं मानलं जातं की रोज पहाटे मंदिरात येऊन शिवपूजा करतो, फुले अर्पण करतो आणि मंदिरातील पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की पहाटे अर्पण केलेले जल, फुले अनेकदा दिसतात. रात्री मात्र तिथे कोणीही येत नाही. ही कथा इथेच संपत नाही. सनातन धर्मातील 7 चिरंजीवीमधील 5 चिरंजीवी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे या पौराणिक प्रवासाचा पुढचा अध्याय चुकवू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत उर्वरित 5 चिरंजीवी. स्टे कनेक्टेड. व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा भाग नक्की पहा.